राजकीय भेट नव्हती. मतदारसंघाच्या काही महत्त्वाचे विषय होते. शकुंतला एक्सप्रेस असेल आणि NHच्या जे काही राहिलेले अर्धवट कामं आहे, चांदूर बाजार ते परतवाड्या रस्त्यावरचे, पैरमचे, असं एकंदरीत चर्चा झाली आणि मग उसरती थोडी राजकारणावर. कुठले आणखी काही बोलणं झालं काय? बराच वेळ भेट चालली. मला वाटतं सध्या फक्त आम्ही चर्चा केली आहे, बैठक झालेली आहे आणि त्या सगळ्या संदर्भात काही प्रश्नाच्या संदर्भात अधिवेशन नुकतंच पार पडलं बच्चू भाऊ, पण काय वाटतं या अधिवेशनातून विदर्भाला काय मिळालं? तुम्ही नेहमी शेतकऱ्यांचे विषय मांडत असतात. मला वाटतं एक कर्जमाफीचं जे सांगितलं होतं आणि त्यामुळं आता काय झालं की मला बऱ्याच बँकिंगच्या, मी बँकेचा अध्यक्ष असल्यामुळं मोठा प्रश्न बँकिंगना आता पडलेला आहे. तर कर्ज कुठल्या वर्षातलं माफ होणार, कसं माफ होणार, रनिंग कर्जवाल्यांना काय माफ करणार आहोत. 2012च्या अगोदरची कर्जमाफी मागच्या दोनही कर्जमाफीमध्ये झाली नाही. त्यानं आता जी कर्ज भरण्याची जी शेतकऱ्यांनी तयारी दाखवली होती ती आता सगळ्या शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याची तयारी थांबवली. वसुली 100% होणार नाही बँकिंगच्या, कारण घोषणा झाली आणि घोषणेनंतर हे आता जे आपण पाहतोय जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मार्चपर्यंत 3 महिने हे कर्ज वसुलीचे दिवस असतात बँकिंगसाठी. आणि यांनी घोषणा तर केली, पण ते तुम्ही जर ते लागू केली नाही, कर्जमाफी केली नाही, तर हे थकीत जाणार आणि पुन्हा कर्ज शेतकऱ्याला भेटणार नाही. याबाबत जो काही निर्णय आहे तो तातडीनं सरकारनं घेणं गरजेचं आहे. दुसरं, रनिंग कर्ज माफ करणार आहे का थकीत कर्ज माफ करणार आहे? जे मागच्या दोनही कर्जमाफीत बसले नाही त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे, असं स्पष्टता नसल्यामुळं बँका डुबणार आणि शेतकरी पण डुबणार, मरणार, अशी एकंदरीत व्यवस्था आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीनं, मला असं वाटतं का, स्पष्टता करणं गरजेचं आहे. ते केली नाही तर आम्ही जमलंच तर 7 तारखेला आंदोलन करू. भाऊ, पराभवानंतर तुम्ही गडकरी यांच्या भेटीला आले, ऍक्शन मोड मध्ये बच्चू कडू आले असं म्हणते. बच्चू कडू नेहमीच ऍक्शन मोड मध्ये असतं. पराभव हा आम्हाला काही खचून जाणारा नाही आहे. हम जितने नीचे जाते उतने ज्यादा उभर कर बाहेर आते, ऊपर आते. त्यांना पाळणं, बच्चू कडूला राजकीय त्या टेक्निकली पाळू शकले, पण बच्चू कडूच्या मानसिकतेला, त्यांच्या हिमतीला, त्याच्या एकंदरीत विचाराला पाळणं शक्य नाही. त्यानं मजा तो और अभी आएंगी. बँकिंगच्या विषयासंदर्भात तुम्ही भेटले सहकारी बँकेचा, काय होता विषय? सहकारी बँकेच्या संदर्भात मी नाही भेटलो. माझे विषय यांच्या खात्याकडे जे विषय आहे. दुसरा, आपण पाहतोय का शकुंतला एक्सप्रेसचं 75% आता सर्वे पूर्ण झाला, डिझाईन पूर्ण झाली आणि ती फार जुनी अशी रेल्वे लाईन होती, ती ब्रॉडगेज झाली पाहिजे. आणि दुसरा, काही पुलाचं होतं. फिनले मिलच्या बाबतीत पण आम्ही टेक्स्टाईल बंद आहे, 23 मिल बंद केल्या केंद्र सरकारनं. त्याच्यावर प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे. त्यावर चांगला निर्णय केंद्र सरकारनं एक तर स्वतः चालवाव्या, नाहीतर एक चांगला सुकर मार्ग, ज्याच्यातून कामगाराचं जे काही मरण आहे, 3 महिने झाले कामगारांना पगार नाही आहे, 15 आत्महत्या झाल्या, पण त्याच्यावर कारवाई होत नाही. सरकार खाली बीजेपीचं आहे, मतदारसंघात बीजेपीचे आमदार आहे आणि वरते सुद्धा बीजेपी आहे. तर आत्महत्या होऊ नये एवढीच कडकडीची विनंती आहे. 7 तारखेला काय आंदोलनाची भूमिका असणार आहे आणि काय काय विषय घेतला घेणार आहे? आता आम्ही पहिले पत्र CM ला देतो आहे का कर्जमाफी आणि मेंढपाळ लोकांसाठी. काही भागात आता ते परप्रांतीय जे काही जनावरं येतं राज्यामध्ये, त्याला बऱ्याच आजार आणि हे येत असल्यामुळं त्याचे परिणाम प्रांतीय राज्यातल्या जनावरांवर प्रचंड रोगराई पसरतात. ते पूर्ण फिरून येतात, त्याची चाचणी वगैरे काहीच होत नाही. आणि मग त्याचा आम्ही एकंदरीत जेव्हा अभ्यास केला, ते मृतकाचं जे काही आहे जनावर मृत्यूचं प्रमाण खूप वाढतं. कारण येणारं परप्रांतीय जे काही जनावर येते आहे ते सगळे रोग घेऊन येतात आणि त्याचे परिणाम स्थानिक जनावरांवर खूप मोठ्या प्रमाणात पडतं आणि ते पशुधन पूर्ण धोक्यात येतं आहे. आणि ते मेंढपाळ जे स्थानिक आहे, म्हणजे हिंदूच मेंढपाळ खास करून, ते सगळे श्रीरामाचे भक्त आहेत, त्याचे सगळे मेंढपाळ बिचारे त्रासले आहे. तर त्या संदर्भात त्यांचं निवेदन मला प्राप्त झालं. ते आणि कर्जमाफीच्या बाबतीत जमलंच तर 7 तारखेला आम्ही आंदोलन करू. मुख्यमंत्री यांना भेटणार, उपमुख्यमंत्री शिंदेना भेटणार,
विषयाला? मला वाटतं भेटण्यापेक्षा आम्ही पत्र देऊ आणि त्याच्यावर चर्चा करू, ते काय म्हणते ते करू. बच्चू कडूची मूळ ओळखच आंदोलन राहिलेली आहे. पुढच्या काळात असेच आक्रमक आंदोलन पाहायला मिळेल. लोकांना आमदारकीपेक्षा बच्चू कडू आंदोलक जास्त प्रसन्न आहे, म्हणूनच तर पाडलं असेल.